वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। काल मी तुम्हाला बँक रिकन्सिलेशन म्हणजे काय, त्याचं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट काय असतं, त्याचा फॉर्मॅट काय असतो ते सांगितलं। बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ही जेव्हा बिझनेसच्या कॅशबुकमध्ये आणि बँकेच्या पासबुकमध्ये डिफरन्स येतो, तो डिफरन्स कुठल्या कारणामुळे येतो त्याच्या ॲड आणि लेस करून आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवतो। म्हणजे बँक रिकन्सिलेशन टू फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन कॅशबुक बॅलन्स अँड पासबुक बॅलन्सचा डिफरन्स शोधण्यासाठी बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट असतं। तर त्याच्या आज मी तुम्हाला त्याचे रूल्स सांगणार आहे महत्त्वाचे, की कधी ॲड लेस करायचं आणि कधी ॲड करायचं। तर आपण एक एक आता रूल समजून घेऊया। आता इथं बघूया आपण। आता समजा इथं चेक डिपॉझिटेड इनटू बँक बट नॉट क्रेडिटेड। आता कुठल्या रिझन्समुळे कॅशबुक आणि बँक बॅलन्स बँकेच्या पासबुकमध्ये डिफरन्स येतो त्या बॅलन्समध्ये, तर बघा आता चेक डिपॉझिटेड इनटू बँक बट नॉट क्रेडिटेड। बँकेमध्ये आपण चेक डिपॉझिट केलाय पण बँकेला अजून तो मिळाला नाही, बँकेने क्रेडिटेड केलेला नाही। बँकेच्या क्रेडिटला रिसीट साईड असते, पण मी काय केलं, समजा मी आता बँकेची समजा मी आहे बिझनेसवाली किंवा बिझनेसची व्यवसायाचा अकाउंटंट आहे समजा, तर मी कॅशबुक मेंटेन करते। मग मी कॅशबुकच्या बँकेच्या कॉलममध्ये मी काय केलं, चेक डिपॉझिटेड इनटू बँक, मी बँकेत चेक भरायला दिला आणि मी लगेच काय केलं, कॅश तेवढी लगेच आली, यायच्या आधीच मी कॅश ॲड केले आली, त्याच्यामुळं पासबुक आणि पण बँकेच्या पासबुकमध्ये अजून कॅश आलेली नाही। म्हणजेच तिथं काय होणार, या कारणामुळे बँक रिकन्सिलेशनमध्ये डिफरन्स येणार। मग इथं तेच आपल्याला शोधून काढण्यासाठी ते स्टेटमेंट बनवताना चेक डिपॉझिटेड इनटू बँक बट नॉट क्रेडिटेड, म्हणजे बँकेत चेक भरलाय पण क्रेडिट झालेलं नाही, पण मी काय केलं लगेच कॅशबुकमध्ये ॲड केलं। मग तोच ॲड केलेलं मला आता काय करायचं आहे, लेस करायचं आहे। म्हणजे अजून मिळाला आहे का, कॅश मिळाली आहे का नाही, पण मी ॲड केली, ती कॅश वाढवली, मग हा डिफरन्स कॅश वाढवल्यामुळे हा डिफरन्स येते, म्हणून मी आता ती काय करणार, कॅश लेस करणार। म्हणून इथं व्हेन बँक बॅलन्स इज गिवन ॲज पर कॅशबुक, जेव्हा बँक बॅलन्स कॅशबुक प्रमाणे दिलेला असतो तेव्हा जर चेक डिपॉझिटेड झालाय पण बँकेच्या कॅशबुकमध्ये दाखवलाय पण बँकेने दाखवलेला नाही, तेव्हा मी हे लेस करणार। आणि इथं व्हेन बँक बॅलन्स इज गिवन ॲज पर पासबुक प्रमाणे बँकेत इथं मी ॲड करणार। म्हणजे चेक डिपॉझिट झालाय तो बँकेने ॲड करायचा आहे आणि मी इथं आधीच ॲड केला होता तो मी लेस करणार आहे। त्याच्यानंतर पुढं चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट। आता मी चेक दिला आहे, कशासाठी, मी चेक इश्यू केलाय अजून बँकेने पेमेंटसाठी तो दिलेला नाही, म्हणजे एका पार्टीचं पेमेंट करायचं त्यासाठी मी चेक दिला। मग मी कॅश काय होणार, माझी कमी होणार, मी लगेच कॅशबुकमध्ये एंट्री केली, कॅश कमी झाली, पण डिफरन्स येते। मग मी आता कॅश कमी झाली अजून बँकेने दाखवली का नाही, मग मी इथं कॅशबुकमध्ये ॲड करणार आणि पासबुकमध्ये लेस करणार। नीट ऐका मित्रांनो, मी काय सांगते की चेक इश्यू केला आहे, मग मी काय केलं, पेमेंट झालं असं दाखवलं होतं कॅशबुकला, म्हणजे मी लेस केली कॅश, पण लेस करायची नाही आहे। मग लेस करायची नाही, हा डिफरन्स शोधण्यासाठी मी इथं ॲड करणार आहे आणि बँकेच्या पासबुकमध्ये मी लेस करणार आहे। त्याच्यानंतर बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक। आता बँकेने बँक चार्जेस काय असतो, खर्च असतो, बँक काय करते तो महिन्याला कापून घेत असते खर्च, बँकेचे चार्जेस असतात, हे बँक चार्जेस आपल्याला पे करावे लागतात। मग मी काय केलं की हा बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुकमध्ये बँकेने खर्च दाखवला आहे पण मी दाखवलं नाही अजून कॅशबुकला, मग मी काय करणार, कॅश लेस करून घेणार, ती कॅश कमी झाली ना म्हणून कॅश लेस करणार आणि इथं पासबुकमध्ये मी ॲड करणार। इंटरेस्ट क्रेडिटेड इन पासबुक ओनली। आता इथं पासबुकमध्ये इंटरेस्ट क्रेडिट झाला आहे, म्हणजेच पासबुकमध्ये इंटरेस्ट पे झाला असं दाखवलं, मग इथं मी ॲड करणार आणि इथं लेस करणार, म्हणजे इंटरेस्ट क्रेडिटेड। आता पासबुकच्या क्रेडिट साईडला पासबुकला इंटरेस्ट क्रेडिटेड झाला आहे, मग पासबुकची क्रेडिट बाजू असते रिसीटची, पासबुकची क्रेडिट बाजू रिसीटची असते आणि कॅशबुकची डेबिटला रिसीट असते, याच्या विरुद्ध असतं पासबुकचं। म्हणजेच काय की इथं बँकेने इंटरेस्ट मिळाला असं दाखवलं, आपण दाखवलं आहे का नाही, मग फक्त पासबुकमध्ये दाखवले, मग इथं आपण दाखवण्यासाठी कॅश वाढवायची, ॲड करायचं, इथं लेस करायचं। इंटरेस्ट डेबिटेड इन पासबुक ओनली। आता इथं इंटरेस्ट पे केला आहे, डेबिटेड इथं पेमेंट आहे, पासबुकची डेबिट साईड पेमेंटची असते, मग इथं आपण लेस करायचं, आपली कॅश कमी झाली इथं ॲड करायचं।
पेमेंट मेड बाय द बँक रेकॉर्डेड इन पासबुक ओनली. आता आपण पेमेंट केलं आणि बँकेने रेकॉर्ड केलं, आपण केले का नाही. मग पेमेंट केल्या कॅश काय होणार, कमी होणार, म्हणून इथं लेस करायचं, इथं ॲड करायचं. डायरेक्ट पेमेंट बाय कस्टमर इन द बँक रेकॉर्डेड इन पासबुक. आता आपण कस्टमरला डायरेक्ट काय केलं आहे, कस्टमर डायरेक्ट पेमेंट बाय कस्टमर. कस्टमरने आपल्या बँकेत पैसे भरलेत, आपलं पेमेंट केलं आहे. मग इथं कॅश काय झाली, वाढली, आणि इथं बँकेच्या इथं मायनस करायचं आहे. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल डिस्काउंटेड विथ बँक बिंग डिसऑनर रेकॉर्डेड इन पासबुक ओनली. आता बिल्स रिसिवेबलचे पैसे मिळत असतात, पण बिल्स रिसिवेबल डिसऑनर म्हणजे काय, अमान्य झाले, अजून मिळालेलेच नाहीत पैसे त्याचे, ते बिलचे पैसे नाकारले गेलेत. म्हणजेच इथं आपण बिल रिसिवेबल पासबुकमध्ये अजून मिळालेले नाहीत, मग इथं पासबुकमध्ये ॲड आहे, इथं लेस करायचं आहे. चेक डिपॉझिटेड इन टू बँक बिंग डिसऑनर. आपण जो बँकेत चेक भरला होता, डिपॉझिट केला होता, तो अमान्य झाला आहे, डिसऑनर झाला आहे. न रेकॉर्डेड इन कॅशबुक, आणि आपण कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केला नव्हता. मग इथं कॅशमध्ये लेस करायचं आहे आणि इथं बँकेमध्ये ॲड करायचं आहे. कॅशमधून लेस का केलं, कारण चेक डिपॉझिट केला म्हणजे पैसे मिळतात ना, पण इथं डिसऑनर झाला आहे, तो बँकेकडून अमान्य झाला आहे, म्हणून इथं कॅश कमी झाली आपली तेवढी, आणि इथं पासबुकला ॲड करायचं आहे. आता इथं जेव्हा बँक बॅलन्स दिलेला असतो आणि इथं बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक आहे, इथं बँक बॅलन्स ॲज पर पासबुक आहे. पण जेव्हा ओव्हरड्राफ्ट असतो, ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, कॅशबुकची समजा टोटल 10,000 असेल, तर तिथं 12,000 जास्त ओव्हर दाखवली जात असेल, तर तेव्हा काय करायचं, तेव्हा ह्याच्या अपोजिट असतं. इथं वेन ओव्हरड्राफ्ट बॅलन्स इज गिवन ॲज पर कॅशबुक. तर आता चेक डिपॉझिट केला आहे आपण बँकेमध्ये, पण चेक डिपॉझिट केला आहे, पण तो अजून बँकेकडून क्रेडिटेड झालेला नाही. तर मी चेक दिल्या काय केलं, कॅशबुकला दाखवलं की कॅश आली आहे, पण तो डिफरन्स बँकेने अजून न केल्यामुळं मी इथं लेस केलं, इथं प्लस केलं, मायनस केलं, इथं प्लस केलं. पण इथं विरुद्ध करायचं आहे आपल्याला. जेव्हा ओव्हरड्राफ्ट जास्त ओव्हर दाखवतं, बॅलन्स अमाऊंटपेक्षा जास्त ओव्हरड्राफ्ट होतो, म्हणजे 10,000 टोटल असेल, पण आपली जास्त टोटल येत असेल ओव्हरड्राफ्ट, त्यावेळी आपण चेक डिपॉझिटेड केला असेल, बँकेने अजून दाखवलं नसेल, तर ओव्हरड्राफ्टच्या केसमध्ये आपण तिथं प्लस करायचं, इथं मायनस करायचं आहे. चेक इश्यू बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. चेक दिला आहे, पण अजून पेमेंटसाठी तो सादर झालेला नाही, मग इथं कॅशमधनं तेवढी मायनस करायचं, इथं प्लस करायचं आहे. म्हणजे इथं आपण जे खरे इफेक्ट करतो कॅशला, तसेच इथं ओव्हरड्राफ्टच्या केसमध्ये करायचं आहे. पण जेव्हा इथं कॅशबुक आणि पासबुकमध्ये बँक बॅलन्स असतो, तेव्हा त्याच्या विरुद्ध अपोजिट हे करायचं आहे. आता मित्रांनो, इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ओव्हरड्राफ्ट जेव्हा दिलेला असेल कॅशबुकमध्ये आणि पासबुकमध्ये, तेव्हा कॅशबुकनुसार कॅश कमी झाली का जास्त झाली, त्याच्यानुसार ओव्हरड्राफ्टला आहे तसं प्लस मायनस करायचं आहे. पण जेव्हा कॅशबुक नुसता बँक बॅलन्स दिलेला असेल, फक्त बॅलन्स दिलेला असेल कॅशबुक आणि पासबुकचा, तेव्हा मात्र तिथं मायनस, त्याच्या अपोजिट इफेक्ट करायचा आहे. तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवताना एक लक्षात येईल. बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक. आता बँक चार्जेस पे झाला आहे, तर इथं ॲड करायचं, इथं लेस करायचं आहे. इंटरेस्ट क्रेडिटेड इन पासबुक ओनली, इथं मायनस करायचं, इथं प्लस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला हा चार्ट लक्षात ठेवण्यासाठी काही प्रॉब्लेम सोडून तुम्हाला ही प्रॅक्टिस होणार आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही आहे. हे दोन इफेक्ट लक्षात राहिले की त्याच्या विरुद्ध इफेक्ट ओव्हरड्राफ्टला करायचे. त्यामुळे तुम्हाला हे कंपल्सरी हे दोन जे कॉलम आहेत ते कंपल्सरी तुम्हाला पाठ करावे लागतील, मगच तुम्हाला समजणार आहे कुठं प्लस द्यायचं आहे आणि कुठं मायनस. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे रूल्स सांगितले बँक रिकन्सिलेशनचे. उद्या मी तुम्हाला एक प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवून सांगेल, म्हणजे तुमच्या प्लस मायनस कसं करायचं हे लक्षात येईल. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.